श्री स्वामी समर्थ. गाईज, आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे पालकचे चविष्ट आणि पौष्टिक पराठे. त्यासाठी सगळ्यात आधी मी कणिक घेतली, ओट्सचं पीठ घेतलं, दही घेतलं, छान स्वच्छ पालक धुवून चिरून घेतला, कोथिंबीर पण चिरून घेतलेली आणि मस्त लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली, जिरे घेतले, मिरे घेतले, मिरे नाही त्याच्यात, मिरे नाही घेतले, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, हळद, मीठ आणि ओवा. आता सगळ्यात प्रथम मी कणिक टाकली आणि मग नंतर त्यात टाकलं मी थोडंसं ओट्सचं पीठ आणि मग दही टाकून मिश्रण घालून घेतलं. ओट्सचं पीठ काय असते ना गाईज, खूप पौष्टिक असतं खायला. म्हणून आम्ही काय करतो, थोड्याशा ओट्सचं मस्त बारीक पीठ करून घेतो आणि थोडं म्हणजे धपाट्यामध्ये टाकतो. त्यामुळे काय होतं ना, थोडं ओट्स जातं शरीरामध्ये. आणि पालकचं पण तसंच आहे. लहान मुलांना अजिबात पालक खायला जात नाही, पण पालकमध्ये खूप कॅल्शियम आयरन असते. तर हा चांगला उपाय आहे त्यांना पराठ्यांमध्ये टाकून. आता हे तुम्ही बघू शकता, मी मिश्रण छान एकजीव केलं आणि छानपैकी त्याचा एक पिठाचा गोळा तयार केला. आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार केले आणि छान मस्त मोठे मोठे धपाटे लाटले. मला छोटे छोटे अजिबात आवडत नाही. ते थेपले टाईप असतात ना, ते करायचे असले की मग मी छोटे छोटे करते, पण मला तसे धपाटे मोठे मोठे फार आवडतात. मस्त मग धपाटे लाटून घेतले आणि शेकायला घेतले. तर त्याआधी सगळ्यात आधी आमच्या घरी सगळ्यांना आवडते हिरव्या मिरचींचा ठेचा. तर मस्तपैकी हिरव्या मिरच्या तव्यावर भाजून घेतल्या, त्यात टाकला थोडासा लसण आणि मग सांबार आणि मस्त मग वाट्यावर वाटून घेतला. पण ते काय आहे ना गाईज, आमचं वाटं बाहेर आहे, म्हणजे अंगणामध्ये आहे. तर मी तिथे वाटायला गेली तर माझी मुलगी काही आली नाही तिथे शूटिंग करायला, मग मी तो काही तुम्हाला दाखवला नाही. पण नक्की दिवसा जेव्हा मी शूट करायला जाईन तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेल पाट्यावर मी मस्तपैकी कसा ठेचा बनवला. आता मस्त तुम्ही बघू शकता, मी पालक शेकून घेतला आहे, बाजूबाजूला मस्त तेल लावलं आहे. आमच्याकडे काही बटर कोणाला काही आवडत नाही, तर बटर काय मी लावत नाही. पण काही काही ठिकाणी बटर लावतात, पण आम्ही तेलातच शेकतो. हां, बघू शकता तुम्ही किती छान गोल्डनचे पराठे झाले आहेत. अगदी असे म्हणजे मला तर खूप आवडतात पालकचे पराठे खायला. पालक असो किंवा मेथी असो, माझं फेवरेट आहे. आणि त्यासोबत मस्त लोणचं असलं, मिरचीचा ठेचा असला, बस अजून काय पाहिजे. सुख म्हणजे सुखच आहे ते खरं. आता मस्त ताट वाढून घेतलंय, तुम्ही बघू शकता आपले धपाटे किती छान दिसत आहे. त्यासोबतच घेतलं मस्त दह्या आणि खोबऱ्याची चटणी आणि मस्त पैकी लोणचं घेतलं आणि या गाईस जेवायला. या मंडळी, मस्त गरम गरम धपाटे खायला. मला तर फारच आवडतात गाईज. अगर माझी धपाट्यांची रेसिपी आवडली असेल ना गाईज, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.